आज BLWची टीम तुम्हासाठी घेऊन आलेली आहे गदग येथील 119 फूट उंच महात्मा बसवण्णा यांच्या स्टॅच्यूपाशी आज आपण आलेलो आहोत। तुम्ही पाठीमागे पाहताय हा महात्मा बसवेश्वराचा अतिशय दिव्य भव्य असा हा स्टॅच्यू कर्नाटक सरकारमधील गदग जिल्ह्यामध्ये हा हुबळी नदी किनारी उभा टाकलेला आहे। आणि त्यांचं जर आपण एकदम पाहिलं तर त्यांचं बोट हे आकाशाकडे आहे, म्हणजे पूर्ण ब्रह्मांड पूर्ण आकाश हे खऱ्या अर्थाने विचाराने भरलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे त्यांच्या हातामध्ये वचन साहित्य आहे। अशा पद्धतीचा उभा स्टॅच्यू हा निश्चितच प्रेरणा देणारा आहे, कारण वचन साहित्याच्या माध्यमातून 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी अतिशय मोठी क्रांती केली होती। त्या पुतळ्या संदर्भातली आपण सर्व माहिती आता आपण घेणार आहोत। आणि त्यासोबतच पुतळ्याच्या खाली फार मोठी गॅलरी आहे, आर्ट्स गॅलरी, ज्यामध्ये महात्मा बसवेश्वराच्या जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत म्हणजे ऐक्यापर्यंतची सगळी दृश्य अतिशय सुंदर पद्धतीने रेखाटलेली आहेत। त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत। येथे महात्मा बसवेश्वर हे बालपणातील हे दृश्य आहे। या ठिकाणी अतिशय कौतुकाने त्यांचे वडील मादिराज, मादलंबिका, त्यांची छोटी बहीण अक्का नागाई हे सर्व कौतुकाने पाहताना दिसत आहेत आपल्याला। आणि हा नामांकन सोहळा हा इथे या स्टॅच्यूमधून आपल्याला या चित्रामधून दिसतो आहे। अतिशय दृश्य स्वरूपामध्ये महात्मा बसवेश्वर हे बालवयामध्येच ज्या प्रथा आहेत वेगवेगळ्या, जिथे की आपण पाहतोय जिवंत नागाला मारा मारा म्हणता आणि दगडाच्या नागावर दूध वाहता अशा पद्धतीचं वचन पुढे आपल्याला दिसतं। आणि अस्पर्श समजल्या गेलेल्या माणसांना दुरून तुम्ही म्हणजे स्पर्शही करत नाही असं जणू एक चिंतन या शिल्पामधून मांडण्यात आलेलं आहे। आपण आता एक एक अतिशय चांगलं हे चिंतन आहे। खरं तर महापुरुषांचा इतिहास चित्राच्या रूपामाध्यमातून आपल्याला जास्तीचा समजतो। हे शिल्प पहा, त्या काळामध्ये अस्पर्शाची सावलीसुद्धा विटाळ समजल्या जायची आणि एक अस्पर्शाचा मुलगा हा विहिरीत पडल्यानंतर कुणीही त्याला वाचवण्यासाठी येत नव्हतं, बाकी सगळेजण फक्त पाहत होते। परंतु हा बाल बसव अत्यंत धाडसी यांनी त्या विहिरीमध्ये उडी मारली आणि ह्या बालकाला वाचवलं। आपणास मी अतिशय कमी मोजक्या स्वरूपामध्ये मी त्या चित्राचं वर्णन करतो आहे, जेणेकरून एक इतिहास समजावा महात्मा बसवेश्वराचा। इथे त्यांची जेव्हा मुंज होण्याचा कार्यक्रम होता तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्यापेक्षा मोठी माझी अक्का आहे, अक्का नागाई, त्यांची पहिलं मुंज करा, त्यानंतरच मी तो धर्मसंस्कार स्वीकारेल। पण त्यांनी सांगितलं त्यांच्या वडिलांनी, मादिराज यांनी, की हे स्त्रियांना तो अधिकार नाही आहे धर्माचा, धर्मपूजेचा, पुरुषांना मात्र आहे। त्यावेळेस या बसवांनी सांगितलं की मी ही पुरुषप्रधान संस्कृती, पुरुषप्रधान धर्म मी नाकारतो आणि स्त्रीप्रधान, स्त्रियांनासुद्धा अधिकार मिळाले पाहिजे अशा पद्धतीच्या धर्माची जणू उभारणी करण्याचं डोक्यामध्ये विचार घेऊन ते पुढे कुडल संगम येथे प्रयाण करतात। कुडल संगम येथे ध्यानधारणा करत असताना खरं तर अतिशय मनमोहक असं चित्र आपल्यासमोर दिसतं आहे। नागलंबिका यांच्यासोबत त्यांचा विवाह होतो आहे। महात्मा बसवण्णाचा कल्याण महोत्सव होतो आहे, त्याला कल्याण महोत्सव म्हणतात, महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये त्याला विवाह म्हणतात। आणि हा कल्याण महोत्सव इथे आपल्याला होताना दिसतोय। सनी चौघडा वाचतो आहे, मामा बलदेव जे बिजळाच्या राज्यामध्ये मंत्री होते ते उपस्थित आहेत, त्यासोबत अनेक बाकीच्या तेथील प्रतिष्ठित सर्व माणसं उपस्थित आहेत। इथे विवाहविधी करणारे पुरोहित उपस्थित आहेत आणि महात्मा बसवेश्वर आणि ही महात्मा बसवेश्वराची प्रथम पत्नी गंगांबिका यांच्यासोबतचा हा विवाह सोहळा आहे।
हा अतिशय सुंदर असं शिल्प आहे. म्हणजे चोर, डाकू, दरोडेखोर हे सर्व महात्मा बसवेश्वराच्या काळामध्ये हृदयपरिवर्तन त्यांचं झाल्याचं आपल्याला दिसतं. भद्र नावाचा डाकू, त्याचा पुढे वीरभद्र म्हणून तो प्रसिद्ध होतो, याचं हे शिल्प आहे. यांच्या वेगवेगळ्या खरं तर कथा आहेत, मोठे प्रसंग आहेत, पण मी ते जाणीवपूर्वक टाळतो आहे. या चित्राच्या माध्यमातून एक थोडीशी अल्पशी माहिती मिळावी, हा BLW न्यूज नेटवर्कचा हेतू आहे. जेव्हा राजा बिज्जळ हा शिवाची पूजा करत होता, तेव्हा त्यांना एक सुवर्णपट सापडला. त्या सुवर्णपटावर काय लिहिलं हे कुणालाही कळत नव्हतं. तेव्हा पेदिरस यांनी सांगितलं की महात्मा बसवांना अत्यंत चाणाक्ष कुशाग्र बुद्धीचे आहेत आणि त्यांना अनेक दर्पण लिपीचा अभ्यास आहे, तर तुम्ही त्यांना बोलवा. आणि तिथं बोलवल्यानंतर त्यांनी सुवर्णपट पाहता क्षणी त्यांनी सांगितलं की ही दर्पण कन्नड मूळ लिपी आहे. आणि मग इथं दर्पण इथे समोर दिसतंय आपल्याला. हे दर्पणाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी तो सुवर्णपट वाचला आणि सांगितलं की राजेसाहेब, तुमच्या सिंहासनाच्या खाली 66 कोट सुवर्णमुद्रा ह्या पुरून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि सिंहासन खोदल्यानंतर त्या मिळाल्यानंतर त्यासाठी राज्याच्या विकासासाठी त्याचा वापर केला जावा, अशा पद्धतीनं या दृश्यातनं सांगण्यात आलं. यातून महात्मा बसवेश्वरांना अनेक लिपीचा अभ्यास होता, ते भाषातज्ञ होते हे स्पष्ट होतं. 12व्या शतकामध्ये छूत अछूत अशा पद्धतीची जी खूप प्रथा होती, त्या शूद्रांना न्याय देण्याचं काम त्या काळामध्ये त्यांनी केलं. प्रधानमंत्री असताना नागदेव कांबळी नावाच्या गावकुसाच्या बाहेरच्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांनी सहभोजनाचा आस्वाद घेतल्याचं हे चित्र आहे. ही खरी भारतीय मूळ संस्कृती आहे. इथे महात्मा बसवेश्वरांनी ज्यांना लिंगदीक्षेचा अधिकार नव्हता त्यांनाही लिंगदीक्षा दिली आणि सर्वच शिवाचे भक्त आहेत, याची देही याची डोळा, आपण ईश्वराची प्राप्ती इष्टलिंगाच्या माध्यमातून करू शकतो, हे त्यांनी सांगितलेलं आहे. जेव्हा शरण हरळय्या आणि शरणी कल्याणमा यांची भेट होते, महात्मा बसवेश्वरांना ते भेटवस्तू म्हणून आपणच करत असलेला कायक म्हणजे जोडी बनवण्याचं काम करतात. पण कुठल्याही प्राण्याची जोडी कातडीपासून न बनवता त्यांनी स्वतःच्या पायाच्या मांडीची कातडी घेऊन त्यांनी जोडी बनवली. आणि ती जोडी जेव्हा महात्मा बसवेश्वराला देऊ केली, तेव्हा बसवेश्वरांनी सांगितलं हे तर साक्षात संगमेश्वराची भेट आहे आणि याची जागा ही पायावर नसून माझ्या डोक्यावर आहे. म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी डोक्यावर जोडी घेतली आणि ती जोडीनंतर देव्हाऱ्यामध्ये ठेवून त्याची पूजा करावी, असा त्यांनी सल्ला दिला. या शिल्पाच्या माध्यमातून शून्यपीठाधीश अल्लमप्रभुदेव इथं आहेत, महात्मा बसवण्णाही आहेत, त्यासोबत अक्क महादेवी इथं आलेली आहे आणि वैराग्यनिधी अक्क महादेवीची इथं परीक्षा सुरू आहे. अनुभव मंटपामध्ये येत असताना एक परीक्षा द्यावी लागायची. जसं आज कलेक्टर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, शिक्षक व्हायचं आहे, कुठलंही पद मिळवायचं असेल तर परीक्षा द्यावी लागते. अगदी तसंच त्या काळामध्ये शरण पदापर्यंत जाण्यासाठी आणि अनुभव मंटपामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कठीण परीक्षा त्या काळामध्ये होती. ती परीक्षा पास झाल्यानंतरच त्यांना शरण म्हटलं गेलं. असे 770 शरण वेगवेगळ्या जातीचे परीक्षा देऊन अनुभव मंटपामध्ये त्यांच्या अटीनुसार आल्याचे आपल्याला दिसतात. हा दुसरा कल्याण महोत्सव आपण पाहतो आहोत. या कल्याण महोत्सवामध्ये महात्मा बसवेश्वर स्वतः उपस्थित आहेत, बाकीचे सर्व शरण मंडळी इथं उपस्थित आहेत. आणि हा जो वर आहे तो आहे शिलवंत. हा शिलवंत हरळ्याचा मुलगा आहे आणि ही लावण्यवती, ती मधुरस हे मंत्री होते बिज्जळाच्या ह्याच्यामध्ये, त्या मंत्र्याची मुलगी आहे. आणि याला आंतरजाती विवाह जरी म्हटलं गेलं असलं तरी हा आंतरजाती विवाह नसून दोघेही लिंगवंत आहेत. पण ब्राह्मण मुलगी आणि चांभाराचा मुलगा ही ऐतिहासिक क्रांती आणि ही खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती आणि जाती अंताची सर्वोच्च लढाई म्हणून या कल्याण महोत्सवाकडे पाहिलं जातं. या चित्रातून मात्र भारतातील सनातनी व्यवस्थेचा किती त्रास होता आणि बुद्धिप्रामाण्यापेक्षा ग्रंथप्रामाण्य मानणारी त्या काळातली माणसं ही कसा माणुसकीचा धर्म विसरून अमानवी शिक्षा देत होते. कारण तिथे विवाह झाल्यानंतर हा तथाकथित धर्ममार्तंडाला धर्मांध लोकांना तो आवडलं नाही आणि त्यातून त्यांनी एळहुट्टीची शिक्षा दिली. इथे आपण पाहतो आहोत विचारासाठी
आणि या देशातली अस्पृश्यता संपावी, या देशातली जातीयता संपावी, या देशामध्ये प्रत्येकाला माणूस म्हणून जगता यावं, यासाठी या देशात प्रथम ज्यांनी बलिदान दिले ते शरण हरळय्या, शरण शिलवंत आणि शरण मधुरस या तिघांचा इथं बलिदान दिलं. त्या बलिदानाच्या नंतर इथली अस्पृश्यता संपल्याचं आपल्याला दिसतं. हे सगळं आपण विदारक चित्र पाहतो आहोत. हे शिल्प पाहताना आपल्या मनातल्या वेदना, भावना आणि भारतीय संस्कृती चांगली असतानासुद्धा यामध्ये खरं तर काही कुप्रथा आणण्याचं, कालवण्याचं काम जे केलं इथल्या व्यवस्थेनं, त्या व्यवस्थेबद्दल चीड निर्माण होते. येळहुट्टीची शिक्षा झाल्यानंतर शरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश तयार झाला आणि मग मात्र शरण सगळे वचन साहित्य भांडाराला आग लावण्यात आली. सनातनी व्यवस्थेने ती आग लावली आणि हे वचन, कारण मानवी मूल्याचा आविष्कार होता, हे वचन म्हणजे लोकशाहीचे तत्त्व, हे वचन म्हणजे सुंदर मनाने, सुंदर आचरणातून निर्माण केलेली रचना. त्या काळात आज जसं कायदा तसं त्या काळामध्ये वचन होते. हे वचनाची गाठोडे घेऊन शरण आता वेगवेगळ्या भागाने जाण्यासाठी तयार झाल्याचे आपल्याला दिसतात. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, पण हे वचन वाचले पाहिजे. प्रसंगी आपण जीवाचं बलिदान देऊ आणि दिलेलं आहे. जीवाचं बलिदान देऊन ह्या सर्वांनी, यामध्ये कल्याणमाचं आपण जर पाहिलं तर तो इतिहासच अप्रतिम आहे. फक्त 30 सेकंदाची भेट महात्मा बसवेश्वराची होते. नंतर ते स्वतःच्या मांडीची कातडीची जोडी बनवून बसवेश्वराला देतात आणि पुढे तर कल्याण महोत्सवामध्ये मुलाचा जीव जातो. त्यानंतर शरण हरळय्यासुद्धा तिथे मृत्युमुखी पडतात. पण ही महिला खचत नाही. ही नारी शक्ती पुढे तलवार हातात घेऊन आणि वचनाचं गाठोडे घेऊन कल्याण क्रांतीमध्ये अत्यंत शौर्य गाजवते आणि ही लढता लढता धारार तीर्थी पडते. अशा अनेक कुटुंबाचा त्याग, त्या त्यागातनं निर्माण झालेली ही लिंगायत संस्कृती आहे. आणि नंतर महात्मा बसवण्णा हे कुडल संगमला येतात. कुडल संगमला आल्यानंतर ध्यानधारणा करतात. त्यांचं ऐक्यस्थळ तिथेच आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, वैचारिक क्षेत्रात असे सप्तक्रांती करणारे महात्मा बसवण्णा इथे इष्टलिंग योग साधना करताना आपल्याला दिसत आहेत. खरं तर आपणास रशियन क्रांती माहीत आहे, अमेरिकन राज्यक्रांती माहिती आहे, जपानची क्रांती आपण अभ्यासली, चीनची क्रांती आपण अभ्यासली, परंतु त्या सर्व क्रांत्या ह्या साम्राज्य विस्तारासाठी असतील, मानवी मूल्यासाठी आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या लोकशाहीची मूल्ये ज्या वचनामध्ये आहेत त्या वचनाच्या रक्षणासाठी, म्हणजेच लोकशाहीच्या रक्षणासाठी जगामध्ये झालेली पहिली क्रांती म्हणून कल्याण क्रांतीकडे आपल्याला पाहावं लागेल. म्हणून ही कल्याण क्रांती आपण अभ्यासली पाहिजे. या कल्याण क्रांतीचा सर्व अभ्यास हा पाठ्यपुस्तकातून आला पाहिजे अशी BLW न्यूज नेटवर्कच्या वतीने सरकारकडे आमची मागणी राहील. कारण हे मानवी मूल्यांची, मानवतेचा, माणुसकीचा आणि माणसाचा धर्म सांगणारी ही खऱ्या अर्थाने क्रांती आहे. हीच भारताची मूळ संस्कृती आहे. म्हणून BLW न्यूज नेटवर्क आपणा सर्वांच्या सोबतीने या विचाराला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. आपण आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं आमच्या चॅनलला भरभरून प्रेम दिलं, अगदी असंच पुढेही आपण आमच्यासोबत राहावं. निश्चितच वेगवेगळ्या या देशात जन्मलेल्या मूळ महापुरुषांच्या तत्त्वांना पुढे घेऊन जाण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.